नमस्कार. तर जनरली माझी बायको माहेरी गेली की मी माझी कवितांची डायरी उघडतो आणि बघत असतो की काय काय कविता लिहिल्या, त्याच्यात काय दुरुस्ती करता येईल का, नवीन काय लिहिता येईल का. तर मागच्या वेळी ज्यावेळी ती माहेरी गेली होती त्यावेळी मी नसतेस घरी तू जेव्हा ही जी कविता आहे संदीप खरे यांनी लिहिलेली आणि त्याला चाल दिली आहे सलील कुलकर्णी यांनी, त्याच्यावर एक दोन कडवी लिहिली होती. तर आता पुन्हा बायको माहेरी गेली आहे आणि यावेळी कालावधी जास्त आहे, त्याच्यामुळे मी या कवितेत पण थोड्या लाईनी ॲड केल्यात. तर त्या अशा आहेत की नसतेस घरी तू जेव्हा मज समजत उमजत नाही. काही ज्या ओळी आहेत त्या तुम्हाला ओळखीच्या वाटेल कारण मी मागच्या लिहिल्या आहेत, पण पुढे काही नवीन आहेत. नसतेस घरी तू जेव्हा मज समजत उमजत नाही. भूकेने व्याकुळ होतो हॉटेल विना पर्याय नाही. नसतेस घरी तू जेव्हा. आणि मला असं नाही की मला जेवण करायची सवय नाही आहे, मी खूप छान जेवण बनवतो, पण आता वर्षभर सवय नाही आहे, त्याच्यामुळे मी रोज रात्री उपास मारवते. मग रोज रात्री म्हणतो आहे की रोजच म्हणतो स्वतःला आज घरीच करीन काही, पण होता सकाळ माझी चहा देखील करवत नाही. नसतेस घरी तू जेव्हा. आणि किचनमध्ये आता भांडी जी घासून ठेवली ती तशीच आहेत पालती. भांडी ही पालथी पडली शेगडी उपाशी रडली. शेगडी उपाशी रडल्या मी यासाठी म्हणतोय की माझी बायको करामध्ये आहे, त्याच्यामुळे ती सकाळी उठली की चहा बनवण्यापासून डाळ भात भाजी जे काय असेल ते त्या शेगडीला थोडं थोडं भरवत असते. त्याच्यामुळे भांडी ही पालथी पडली शेगडी उपाशी रडली. भाज्याही सडून गेल्या अन फ्रीज रिकामी पडला. नसतेस घरी तू जेव्हा. आता आली साफसफाईची बारी, त्याच्यामुळे कोपऱ्यात झाडू रुसली लादी पण नाही फुसली. कोपऱ्यात झाडू रुसली लादी ही नाही फुसली. सर्वत्र पसारा झाला अन झाडे पोरकी झाली. नसतेस घरी तू जेव्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा कडवा आहे की वेळेचे भान ना उरले रात्रीची सकाळ झाली. वेळेचे भान न उरले रात्रीची सकाळ झाली. लोळताना दुपार सरली आंघोळीचा पत्ता नाही. नसतेस घरी तू जेव्हा. धन्यवाद. थँक्यू.